दरम्यान महायुतीमधल्या नाराजी नाट्याचा आणखी एक अंक पाहायला मिळतोय। शनिवारी राष्ट्रवादीच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या सन्मान कार्यक्रमाला एकनाथ शिंदेंनी पाठ फिरवली होती, तर आज पर्यटन मंत्री शंभूराज देसाईंनी आयोजित केलेल्या महाबळेश्वर पर्यटन महोत्सवाला उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर होते। या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस उपस्थित होते, पण अजित पवार गैरहजर राहिल्यानं चर्चांना उधाण आलं। रखडलेल्या पालकमंत्रीपदाचा बाद, मंजूर न होणारा निधी, अडकवल्या जाणाऱ्या फाईल्स, यानंतर आता महायुतीमधील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वादाचा नवा अंक सुरू झाल्याची चर्चा रंगली आहे। की मला माननीय सीएम साहेबांनी दोन्ही डीसीएम साहेबांनी पर्यटन विभागाला चालना देण्यासाठी काम करण्यासाठी मोकळीक दिलेली आहे। त्यामुळं थोडी आज अजितदादा हवे होते, म्हणजे थोडंसं वित्तीय भार जर त्याने आम्हाला अधिक हलका करून दिला असता वित्त विभागाकडनं, तर मग दरवर्षी एकाच्या ऐवजी 2 विभागात आपल्याला फेस्टिवल करता आले असते। पण अजितदादांकडे आम्ही मकरंद आबांना घेऊन जाऊ साहेब, मकरंद आबांना नेलं की मग नाही फारशी अडचण यायची।